नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 10 मे 2021 आणि आपण सुरू करतो आहे आपला लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे महाराष्ट्रात रुग्णघट, आठवड्यात दुसऱ्यांदा 50,000खाली, मुंबई ठाण्यालाही दिलासा. आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोविड-19 जे आहे त्याची दुसरी वेव्ह सुरू आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे रुग्णवाढ आहे ती कमी होताना आपल्याला दिसतं आहे. चांगली न्यूज आहे, पण आपल्याला लवकरच ती थांबवायचीसुद्धा आहे. मग आपल्या प्रतीने आपण प्रयत्न करूया, घरी राहायचा प्रयत्न करूया, जेवढा संसर्ग टाळता येईल तेवढा टाळूया. ओके. नेक्स्ट आहे GST पूर्णतः माफ केल्यास कोरोना औषधे लसी महाग. बेसिकली इथे जे आपले मिनिस्ट्री ऑफ फिनान्सचे मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी सांगितलं आहे की GST माफ करण्यासाठी आपण करू शकतो, परंतु जर पूर्णतः आपण GST माफ केली तर त्याच्यामुळे औषध आणि लसी महाग होणार. कारण सांगताना त्यांनी हे सांगितलं की आपण जेव्हा GST भरतो तर GSTचा अंतर्गत एक इनपुट क्रेडिट असतो. आता इनपुट क्रेडिट काय असतो, समजा एक लसी बनवण्यासाठी ABC कंपोनंट लागतात. ठीक आहे, तर इनिशियली ए कंपोनंट खरेदी करताना टॅक्स भरला जातो. बी कंपोनंट बनवल्यानंतर त्याला जेव्हा पुढच्या प्रोसेसमध्ये आपण टाकतो तेव्हा आपण टॅक्स भरतो आणि सी कंपोनंट बनवल्यानंतर तो आपण डायरेक्ट कस्टमरला प्रोव्हाइड करतो. आता कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमर फायनली एक टॅक्स भरतो. ठीक आहे, आता समजा 10 रुपये टॅक्स असेल, ओके, तेव्हा सी जो आहे तो 8 रुपये त्यांनी आधीच भरलेला आहे. मग जे 2 रुपयाचा जो क्रेडिट इनपुट असतो ना तो या सीला दिला जातो. ओके. GSTची प्रोसेस आपल्या सर्वांना माहीत असेल तर मी त्याचं डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु निर्मला सीतारामनचं हे म्हणणं आहे की जर आपण टोटली इथे वेव ऑफ करून टाकलं की कुठल्याही प्रकारचा टॅक्स नसेल लसीवरती, तर त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यामुळे जे इनपुट क्रेडिट आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होणार आणि त्यामुळे जे औषध आणि लसी आहे त्याचं जे काही प्राइजेस आहेत ते महागण्याची शक्यता आहे. ओके. आता हे निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे, आपल्या याच्यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, तर त्यांनी ज्याप्रमाणे इथे एक आयडिया दिली होती कशा प्रकारे वाढू शकते ते मी ते तुम्हाला सांगून किंवा सांगितलं असं. ओके. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे आसामचं मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्व शर्मा, सोनोवाल यांची नवा चेहरा, आज शपथविधी. आता आपण थोडीशी माहिती ते आसामविषयी घेऊ. माहिती घेण्याआधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो. लक्षात ठेवा, आसाम जे आहे त्याचा अंतर्गत आजपर्यंत 14 चीफ मिनिस्टर होऊन गेले आणि आता जे हेमंत बिस्वा शर्मा जे आहेत ते 15वे चीफ मिनिस्टर होणार आहेत. ठीक आहे, तर 15वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा हे आज शपथ घेणार आहेत. ओके. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे पहिले जे CM होते बघा, आता आयोग जे आहे ठीक आहे ते सांगेल की बाबा आसामविषयी खालील जे काही विधाने आहेत ते लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये सांगतील की बाबा फर्स्ट चीफ मिनिस्टर जे होते आसामचे त्यांचं नाव होतं गोपीनाथ बोर्डोलोई. ओके, गोपीनाथ बोर्डोलोई, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाव लक्षात ठेवा. पहिले जे चीफ मिनिस्टर होते त्यांचं नाव काय होतं, गोपीनाथ बोर्डोलोई. ओके. त्यानंतर भारताचे पहिले मुस्लिम स्त्री मुख्यमंत्री कोण होते, तर त्यांचं नाव होतं अनवरा तैमूर. ठीक आहे, आणि ते सुद्धा आसामचे चीफ मिनिस्टर होते. भारताचे पहिले मुस्लिम स्त्री मुख्यमंत्री. ओके. त्यानंतर अजून एक नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे तरुण गोगोई. सद्यस्थितीमध्ये त्यांची मृत्यूसुद्धा झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2-3 महिने झाले. ठीक आहे, तर तरुण गोगोई जे आहेत ते लॉंगेस्ट सर्विंग होते, म्हणजे त्यांनी आजपर्यंत सर्वात जास्त काळ जे आहे ठीक आहे ते ॲज अ मुख्यमंत्री म्हणून तिथे सांभाळला होता. ते 15 वर्षासाठी मुख्यमंत्री होते आसामचे. ठीक आहे, 2001 ते 2016चा काळ दरम्यान. ठीक आहे, या समयामध्ये ते कोण होते, आसामचे सर्वात लॉंगेस्ट सर्विंग चीफ मिनिस्टर होते. कोण, तरुण गोगोई. ओके. तर ही सर्व महत्त्वाची इन्फॉर्मेशन्स आहेत जी आपल्याला लक्षात असली पाहिजे. आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. ओके. आता आपण थोडीशी माहिती आसामची जी जॉग्राफिकल लोकेशन आहे त्याच्याविषयी घेऊया. ओके. आसाम जे आहे ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की ईस्टर्न हिमालयाचा जवळ आहे.
ठीक आहे, हिमालयाची जे पूर्व बाजू आहे तिथे आसामचा स्थान आहे. ओके, आणि आसाम जे आहे त्याच्याकडे 78,438 किलोमीटर स्क्वेअर एवढा एरिया आहे. ओके, त्याची जर आपण इंटरनॅशनल आणि स्टेट बाउंड्रीची बात केली तर लक्षात घ्या, जे आसाम राज्य आहे ते भूतान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालया, त्रिपुरा, मिझोरम आणि बांगलादेश हे सर्व राज्य जे आहेत किंवा हे जे सर्व जे आंतरराष्ट्रीय देश आहेत यांच्या जोडी ते स्वतःची बॉर्डर शेअर करतो. ओके, लक्षात ठेवा, भूतान आणि बांगलादेश हे दोन देश आहेत ज्याचा जोडी आसाम स्वतःची सीमा शेअर करतो. तसंच जर भारतामध्ये बात केली तर भारतातलं अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम, ठीक आहे, 6 राज्य आहेत ज्यांच्या जोडीसुद्धा आसामची सीमा लागते. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे सिलिगुरी कॉरिडोर जो आहे, ठीक आहे, सिलिगुरी कॉरिडोर जो आहे ते सुद्धा आसाममध्ये आहे. ओके, आसाम आणि वेस्ट बेंगॉल याच्यामध्ये आहे तो सिलिगुरी कॉरिडोर. क्लिअर. त्यानंतर आसाम जे आहेत ते किंवा त्याचा अंतर्गत बंगाली जो आहे, ओके, आणि आसामी हे 2 भाषा बोलले जातात. आणि त्याचाचमुळे मध्यंतरी वाद झाला होता. वाद काय झाला होता की आसाम जे राज्य आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आसामी जे आहे आमची ऑफिशियल लँग्वेज आहे, बरोबर. मग प्रत्येक ऑफिसेसमध्ये आसामी जे आहे त्याला आपण मोठ्या प्रमाणात उपयोगात आणलं पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, आसाम हा जो राज्य आहे त्याचा अंतर्गत मोठ्या प्रमाणात बंगाली इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे बेंगॉली पब्लिक जो आहे, ठीक आहे, ते आसाममध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे तिथे ऑफिसेसमध्ये बंगाली वगैरे जे आहे, बंगाली भाषा जी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि बंगाली कल्चर जो आहे तो आसामवरती इम्पोज करण्याचा प्रयत्न होतो आहे असा आसामचा आरोप होता. आणि त्यामुळे नेहमी आपल्याला आसाममध्ये बघायला भेटते की आसामीस आणि बंगाली हे दोन्ही कल्चर जे आहेत त्याच्यामुळे क्लॅशेस असतात. ओके, तसंच बराक व्हॅली, जर तुम्हाला प्रश्न आला की बराक व्हॅली जो आहे तो कुठल्या राज्याचा भाग आहे तर लक्षात ठेवा ते आपला आसामचा भाग आहे. ठीक आहे, आणि आसामचा पण जर खूप स्पेसिफिकली विचारला तर बोडोलँड टेरिटरी, ठीक आहे, ही एक ऑटोनॉमस एरिया आहे, बोडोलँड टेरिटरी रिजन. ऑटोनॉमस म्हणजे काय तर तिथे राज्याचे जे काही कायदे आहेत ते डिरेक्ट किंवा केंद्राचे जे काही कायदे आहेत ते डिरेक्टली लागू होत नाही, त्यासाठी स्पेसिफिक कायद्यामध्ये चेंजेस करून तिथे ते लागू केले जातात. ओके, पंचायती जे आहेत तर आपण बघितलं होतं की पंचायती राज एक्सटेन्शन पेसा ॲक्ट, ठीक आहे, तर हा पेसा तिथे लागू केला जातो. ओके, पेसा, अच्छा एक मिनटं हां, तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया, ठीक आहे, तर हा जो एक ॲक्ट आहे तो तिथे बोडोलँड टेरिटरीमध्ये लागू केला जातो. ओके, त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे आसाम आपलं प्रत्येकाला माहिती आहे की ते टी, ओके, चहासाठी खूपच जास्त फेमस आहे. तसंच तिथे सिल्क पण मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. ओके, तर फक्त चहा नव्हे तर सिल्कचं सुद्धा तिथे प्रोडक्शन घेतलं जातं. ओके, आणि भारतामध्ये जर पहिली कुठली तेल शोधण्यासाठी जर आपण एखादी साईट बनवलेली असेल ज्याला आपण ऑइल ड्रिलिंग साईट म्हणतो, ठीक आहे, कुठे एशियामध्ये, तर ते आसाम येथे होती. ओके, त्यानंतर सद्यस्थितीमध्ये आपलं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आसाममध्ये एक ऑइल फील्ड आहे, तिथे मध्यंतरी आग लागली होती आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आग लागली होती हां का. तसंच आसाम जे आहे ते 1 हॉर्न इंडियन रायनोसॉरससाठी खूपच जास्त फेमस आहे. ओके, तसंच तिथे वाईल्ड वॉटर बफेलो, पिग्मी हॉग हा डुकराचा एक प्रकार आहे, ठीक आहे, त्यानंतर वाघ आणि इतर जे काही पक्ष्यांची स्पीसीज आहेत ते आपल्याला तिथे बघायला भेटतात. ओके, त्यानंतर आसाममध्ये एक महत्त्वाचा रामसर साईटसुद्धा आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, रामसर साईट तिचं नाव आहे दीपोर बिल, ठीक आहे. ही जी रामसर साईट आहे ती आसाममध्ये आहे. आपल्याला बऱ्याचदा विचारलं जाऊ शकते मॅपिंगमध्ये की तुम्हाला 2-3 रामसर साईट देऊन टाकले आणि त्याचे लोकेशन सांगा बरं कुठे असेल. क्लिअर. त्यानंतर पुढे वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे आणि एक नॅशनल पार्कसुद्धा आहे. ओके, मानस नॅशनल पार्क जो आहे त्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या अंतर्गत इन्क्लूड केलेलं आहे. आणि नॅशनल पार्क जो आहे तो आहे दिब्रू-सैखोवा, ठीक आहे, दिब्रू-सैखोवा. सर्व नॅशनल पार्क, रामसर साईट, वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याला लक्षात असलेच पाहिजे, कारण आयोग बऱ्याच वेळी त्याच्यावरती काय करते, प्रश्न विचारते. ठीक आहे. त्यानंतर कल्चरची जर आपण थोडीशी बात केली तर बिहू जे आहे, बिहू तिकडचा खूपच फेमस असं फेस्टिवल आहे. त्यानंतर दुसरं अजून एक फेस्टिवल आहे ते म्हणजे बिस्वागू, ठीक आहे, विसागू, ओके, विसागू. आणि अजून एक आहे ते बेशोमा. ओके,
तर हे महत्त्वाचे कल्चरल फेस्टिवल्स आहेत आणि बिहूवरती प्रश्न येऊन गेलेले आहे आयोगामध्ये. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके. तर हे आपण थोडंसं फेस्टिवल आणि आसामविषयी माहिती घेतली. अजून एक आहे की सिम्पल बुशू. ओके, हा सुद्धा एक मेजर फेस्टिवल आहे ऑफ द दिमासा पीपल. म्हणजे दिमासा एक तिकडची ट्राईब आहे आणि त्याचा हा बुसू ठीक आहे. बुसू जे आहे तो तिकडचं एक त्यांचं महत्त्वाचा त्योहार आहे. क्लिअर. आणि अजून एक बोडो पीपल, हा लक्षात ठेवा. बोडो पीपल किंवा बोडो लोक किंवा बोडो जनजाती जी आहे त्याचं प्रमाण जे आहे ते आसामच्या लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त आहे. ठीक आहे. बोडो जनजातीचे लोक आहेत, आपण बघितलं ना बोडो टेरिटोरियल रिजन, ठीक आहे, किंवा बोडोलँड ज्याला आपण म्हणतो. तर बोडो लोक जे आहेत त्यांचं एक खूपच डॉमिनंट पोझिशन आहे त्यांचं आसामचं टोटल पॉप्युलेशनमध्ये. ओके. तर ही आपण थोडीशी माहिती बघितली आसामचा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि आसाम या राज्याविषयी. ओके. तर लक्षात ठेवा 15वे मुख्यमंत्री होणार आहे. कोण? हेमंत बिस्वा शर्मा. त्यानंतर नेक्स्ट आहे म्युकर मायकोसिसच्या मोठ्या प्रमाणात फैलाव, मागणी वाढल्याने औषधाचा तुटवडा भासण्याची भीती. आता इथे या न्यूजच्या माध्यमातून आपण म्युकर मायकोसिस काय असते त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ओके. सायन्स अँड टेक आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आयोग जे आहे ते 20 प्रश्न विचारतो सायन्स अँड टेकमध्ये. त्यापैकी 10 म्हणजे 8 ते 10 प्रश्न जे असतात ते बायोलॉजीशी रिलेटेड असतात. ठीक आहे. तर हा एक डिझीज आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपण इथे आज जाणून घेणार आहोत. ओके. सुरू करूया. तर म्युकोरमायकोसिस. ओके. मायकोसिसला अजून आपण ब्लॅक फंगससुद्धा म्हणतो. क्लिअर. तर आपण जसं बघितलं की म्युकरमायकोसिस याला आपण ब्लॅक फंगससुद्धा म्हणतो. म्युकरचा अर्थ फंगस असतो बरं का, हे लक्षात ठेवा. म्युकर म्हणजे काय? म्युकर म्हणजे फंगस आणि फंगस म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणतो. ठीक आहे. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? बुरशी म्हणतो. तर हा जे म्युकरमायकोसिस आहे तो बुरशीमुळे होणारा एक रोग आहे. ओके. आणि त्यालाच अजून एक नावसुद्धा आहे, तो आहे झायगोमायकोसिस. ओके. काय म्हणतात त्याला? अजून ब्लॅक फंगस म्हणतात किंवा झायगोमायकोसिस म्हणतात किंवा म्युकरमायकोसिससुद्धा म्हणतात. आता म्युकरमायकोसिस जे आहे तर म्युकरमायकोसिसचे खूप सारे प्रकार आहेत. तर एक एक करून आपण त्याचा प्रकाराविषयी सुद्धा माहिती घेऊ. रायनो सेरेब्रल म्युकरमायकोसिस. ओके. आता रायनो सेरेब्रल म्युकरमायकोसिस हा काय प्रकार आहेत? तर हा एक सिनियस किंवा ब्रेनला इम्पॅक्ट करणारा रोग आहे. ठीक आहे. म्हणजे मेंदूवरती हा डायरेक्टली इम्पॅक्ट करतो. आणि एक लक्षात ठेवा, म्युकरमायकोसिस हा जो प्रकार आहे ना, ज्या व्यक्तीची इम्युनिटी अर्थातच रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल किंवा ज्याचं ऑपरेशन वगैरे झालं असेल तर त्याच व्यक्तींना याचा इम्पॅक्ट होतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती खूपच चांगली असेल किंवा जो खूपच हेल्थी असेल व्यक्ती, त्याला याचा इम्पॅक्ट होत नाही. ओके. तर पहिला आपण बघत होतो रायनो सेरेब्रल म्युकरमायकोसिस. ओके. तर ज्या व्यक्तींना रिसेंटमध्ये ऑपरेशन झालेलं आहे किंवा ज्यांचं डायबिटीसचा खूपच जास्त आहे किंवा ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्या व्यक्तींना याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि रायनो सेरेब्रल म्युकरमायकोसिसमध्ये मेंदूवरती जे बुरशी असते ती डिरेक्टली अटॅक करते. ओके. नेक्स्ट आहे ते आहेत पल्मोनरी म्युकरमायकोसिस. पल्मोनरी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, पल्मोनरी म्हणजे लंग असते. तर लंग्सचा रिलेटेड जे म्युकरमायकोसिस असतो त्याला आपण पल्मोनरी म्युकरमायकोसिस म्हणतो. आता ज्या लोकांना कॅन्सर असतो ना, ओके, किंवा ज्या लोकांमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे तर त्यांना हा रोग होण्याची शक्यता खूपच जास्त असते. तिसरं जे आहे ते म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्युकरमायकोसिस. आता गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्युकरमायकोसिस म्हणजे आपलं एक गॅस्ट्रो इंटेस्टायनल म्हणजे काय, तर चयापचन क्रियामध्ये जर अडथळा आलेला असेल तर तशा व्यक्तींना हा रोग होण्याची शक्यता आहे. ओके. आता याचा अंतर्गत जे टार्गेटेड जे गट असतो, वयोगट आहे, तो आहे यंग चिल्ड्रन. म्हणजे जे नवजात मुलं असतात, ओके, किंवा जे अडल्ट असतात त्यांना याचा खूपच जास्त इम्पॅक्ट होतो. जे लो बर्थ वेट इन्फंट असतात, म्हणजे जन्माला जे बाळं आली आणि ज्यांचं वेट किंवा वजन खूपच कमी आहे त्यांना आपण काय म्हणतो, तर लो बर्थ वेट इन्फंट. आणि त्यांचं वय किती असलं पाहिजे, तर लेस देन 1 मंथ. तर असे जे काही मुलं असतात त्यांना याचा इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे क्युटेनियस
म्युकरमायकोसिस. ओके, आता क्युटेनियस म्हणजे स्किन, हा कशाशी रिलेटेड आहे, स्किनशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीची सर्जरी झालेली असेल किंवा त्याला बर्न झालेला असेल, ओके, आणि दुसरं काही प्रकारचे जर स्किन रिलेटेड डिझीज असतील तर त्यांना हा रोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर आहे डिसेमिनेटेड म्युकरमायकोसिस. ओके, नेक्स्ट कुठलं आहे, डिसेमिनेटेड मायकोसिस. जे ब्लड स्ट्रीम्स असतात ना, त्याच्या माध्यमातून हा जो म्युकरमायकोसिस आहे तो स्प्रेड होतो. ओके, आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो मोस्टली आपल्या ब्रेनला होतो. तसंच कधी कधी स्प्लीन झालं, हार्ट झालं आणि स्किनलासुद्धा हा इफेक्ट करतो. ट्रान्समिशन कसं किंवा कुठल्या माध्यमातून होतं ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर आपलं प्रत्येकाला माहिती आहे की बुरशी जी आहे ते सामान्यतः आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये बघायला भेटते. ठीक आहे, आपल्या आसपासचं जे काही पर्यावरण आहे त्याच्यामध्ये बुरशी खूपच कॉमन प्रमाणामध्ये असते. मग नॉर्मली काय होते माहिती आहे का, आपण श्वसन प्रक्रियेद्वारे ज्याला आपण इन्हेलेशन म्हणतो, तर त्याच्या माध्यमातून याचे ट्रान्समिशनचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, त्यानंतर अजून जर आपण बघायला गेलो तर एक इथे महत्त्वाची गोष्ट आहे की हा पीपल टू पीपल स्प्रेड नाही होत बरं का. पीपल टू पीपल याचा स्प्रेड होत नाही. हा नॉर्मली एन्व्हायरमेंटमधूनच ह्युमनचा अंतर्गत येतो आणि तिथे तो स्वतःला बिल्ड करतो किंवा तिथे पुढे काम करायला तो सुरुवात करतो. ओके, त्यानंतर ज्या व्यक्तीच्या हेल्थ इम्युनिटी खूपच चांगली असेल त्याला याचा इम्पॅक्ट होणार नाही. ओके, सिम्टम्स काय काय असू शकतात, तर सिम्टम्समध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात की ताप येणे, ठीक आहे, त्यानंतर पोटात दुखणे, त्यानंतर नॉझिया, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ब्लिडिंग म्हणजे पोटाच्या अंतर्गत जे रक्तस्राव होतो ना, ते सर्व याचे एक सिम्टम्स आहेत करणं. ओके, त्यानंतर हेडेक होतो, डोकं दुखणे, नमनेस येते म्हणजे आळसपणा येणे, स्वेलिंग होते, फेशियल स्वेलिंग होते म्हणजे चेहरा जो आहे तो सुजतो. ओके, तर हे सर्व काय आहेत, हे सर्व सिम्टम्स आहेत याचे. ओके, त्यानंतर डायग्नोस्टिक्स आणि टेस्टिंग कशी करतात, तर बेसिकली आपल्याला याचे जे डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत ते वेल डेव्हलप्ड आहेत आणि आपल्या इथे जे लॅबोरेटरीज असतात त्याचा अंतर्गत अर्थात लॅबोरेटरी टेस्टच्या माध्यमातून ह्याचं डायग्नोस्टिक जे आहे ते केलं जातं. ओके, आणि त्याच्यासाठी काय घेतलं जातं, तर रेस्पिरेटरी सिस्टम जे असतं त्याच्यामधनं एक सॅम्पल फ्लुइड घेतला जातो. अर्थात सद्यस्थितीमध्ये कसं कोरोनासाठी आपण ते नेझल कॅव्हिटीमधनं सॅम्पल्स घेतो, सेम प्रकारे इथेसुद्धा हा सॅम्पल्स घेतले जातात आणि त्यानंतर टिश्यू बायोप्सी अर्थातच लॅबोरेटरीमध्ये टिश्यू कल्चरने त्याला डेव्हलप केले जाते आणि त्यानंतर त्याची टेस्टिंग केली जाते. ओके, ट्रीटमेंट काय आहे, तर ट्रीटमेंटसाठी बघा इथे लससारखं तर काही उपलब्ध नाही आहेत, परंतु अँटीफंगल मेडिकेशन जे असतात किंवा अँटीफंगल मेडिसिन्स जे आहेत त्याच्या माध्यमातून म्युकरमायकोसिसला ट्रीट केलं जाऊ शकतं. ओके, आणि जर खूपच सिव्हिअर झालेलं असेल तर त्यासाठी सर्जरीसुद्धा करावी लागते. ओके, प्रिव्हेन्शन कसं करता येईल, तर एकच प्रिव्हेन्शनचा इथे उपाय आहे, तो म्हणजे की आपल्याला स्वतःची इम्युनिटीला बिल्ड करावी लागेल. ठीक आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी असते त्यालाच आपण जर बूस्ट केली किंवा योग्य ठेवली तर आपण याच्याशी लढू शकतो. कारण आपण काय श्वास घ्यायचं थांबवू शकत नाही आणि हा जे म्युकरमायकोसिस जे आहेत अर्थात बुरशी जी आहेत ते पर्यावरणामध्ये सर्वीकडे आहेत. ठीक आहे, तर श्वास घेणे तर थांबवू शकत नाही. मग काय करू शकतो आपण, तर आपण स्वतःची जे रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याला अजून जास्त चांगली बनवू शकतो. ओके, तर हे आपण अख्खी स्लाईड बघून घेतली म्युकरमायकोसिसविषयी, खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्या, ज्या व्यक्तींना म्युकरमायकोसिस होते ना त्याला खूप जास्त प्रमाणात खर्चसुद्धा येतो. ओके, इथे एक अंदाज दिला आहे की 15 ते 20 लाख रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो म्युकरमायकोसिसला ट्रीट करण्यासाठी आणि 3 ते 4 महिने हा मेडिकेशनचा डोस चालतो. ठीक आहे, तर हा एक खूपच सिरियस असा आजार आहे. भलेही सामान्य नागरिकांना होत नाही, परंतु सद्यस्थितीमध्ये कोरोना चालला आहे त्याच्यामुळे बऱ्याचसे असे लोक आहेत ज्यांची जे रोगप्रतिकारक शक्ती आहे ते खूप कमी झाली आहे आणि पहिली लाटनंतर ऑलमोस्ट तुम्हाला सांगू 0.3% लोकांमध्ये हा एक आजार जे आहे ते बघायला भेटलेला आहे आणि सेकंड वेव्हनंतर आता त्याचं प्रमाण जे आहे ते वाढणारच आहे. तर केअरफुल राहा, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके, प्रिकॉशन्स इज बेटर दॅन क्युअर. चला नेक्स्ट बघूया. तिसरी लाट रोखण्यासाठी माझा डॉक्टर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आता माझा डॉक्टर काय, मी तुम्हाला त्याची एक कल्पना देतो. माझा डॉक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही डॉक्टर्स आहेत त्यांचे ग्रुप बनवला. ठीक आहे, आणि त्यांच्याकडनं सजेशन्स घेतले की कशाप्रकारे आपण जे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे किंवा सद्यस्थितीमध्ये जे परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये त्याला कंट्रोल करू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा जो स्टेप आहे ना, हा
खरंच खूपच चांगलं असं स्टेप मानलं जाईल. कारण भारतामध्ये जेव्हा दुसरी लाट जेव्हा आली, ठीक आहे, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करण्यात आली होती की भारतामध्ये एवढे छान लेवलचे डॉक्टर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे एवढी या डॉक्टर्सची बेसिकली डिमांड आहे अमेरिकेमध्ये. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये जे त्यांचे जे मायग्रेटरी लॉज आहेत त्याच्यामुळे हे डॉक्टर्स जे आहेत ते काय अमेरिकेला जाऊ शकत नाही आहे. मग भारताकडे एक ॲडव्हान्टेज आहेत की हे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांचा भारताने फायदा घ्यावा आणि ते सुद्धा भारताला ज्या प्रकारे मदत करता येईल ते सर्व मदत करायला तयार आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती आहे का, गव्हर्नमेंट ऐकायला बघत नाही आहे. ठीक आहे. नेहमी आपण म्हणतो की बाबा सजेशन्स घेतले पाहिजे. बघा, त्याला इम्प्लिमेंट करायचं नाही का ते तुमच्यावरती आहे, पण ॲटलीस्ट सजेशन घ्या तरी. एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे, ठीक आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा जो एक इनिशिएटिव्ह आहे तो खरंच आपण म्हणतो तारीफ के काबिल आहे. ओके. चला मग बघूया किती सक्सेसफुल होईल ते मात्र आपल्याला फ्युचरमध्ये समजणार आहे. नियोजन शून्यतेचा लसीकरणाला फटका. ठीक आहे. नियोजन शून्यता एवढी चांगली मशिनरी आहे भारताकडे, परंतु त्याला काय आपण उपयोगात आणू शकलो नाही. माहीत होती दुसरी लाट येणार आहे तरी आपण तयारी केली नाही आणि त्याचा फटका जे आहे तर आता प्रत्येकाला बघायला भेटणार आहे. प्रति एकाला. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रत्येक अपार्टमेंटमध्ये एक ना एक कुठे ना कुठे कोरोना पेशंट सापडतो आपल्याला. मग एवढ्या प्रमाणात कसं काय स्प्रेड झाला. होते आपल्याकडे 3-4 महिने स्वतःला कंटेन करण्यासाठी किंवा पॉलिसीज बनवण्यासाठी, परंतु आपण ते काही केलं नाही, त्याचा उपयोग केला नाही. आणि म्हणून सांगतो टायमावरती जे करायचे असेल ते तेव्हाच करायचं, वाट पाहून काही फायदा होत नाही. ओके. तर 90 देशांना लस पुरवठा करणारा कोवॅक्स कार्यक्रमात भारताचे योगदान एकदम कमी झाले आहे. तर लक्षात ठेवा, भारत जे एक्सपोर्ट करतो आहे लसीचा, ठीक आहे, म्हणजे इतर देशांना आपण मोफतमध्ये लसी देतो आहे, तर तो कुठला कार्यक्रम आहे, कोवॅक्स कार्यक्रम. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कार्यक्रमाचं नाव लक्षात ठेवा, कोवॅक्स कार्यक्रम. आफ्रिकी समुदायातील देशांचे 2021 अखेरीस 30 ते 35% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. भारताने बेसिकली उद्दिष्ट ठेवले होते की आफ्रिकी समुदायाचे जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये आपण 2021पर्यंत 30 ते 35% लसीकरण करून घेऊया. जर भारताला लस निर्यात सुरू ठेवायची होती तर त्यासाठी मोठे नियोजन लागणार होते, पण त्याचा अभाव दिसून आला. त्यामुळे लस राष्ट्रवाद शेवटी आपल्यालाही अंगीकारावा लागला. आता लस राष्ट्रवाद काय आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. वॅक्सिन नॅशनलिझम त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, वॅक्सिन नॅशनलिझम. आता वॅक्सिन नॅशनलिझम हा काय आहे बघा. कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा एकाही देशाकडे लस नव्हती, ठीक आहे, परंतु कालांतराने देशांनी स्वतः R&D सुरू केली आणि लस बनवायला सुरुवात केली. त्यामध्ये जो फेझर होता किंवा आपण ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड होता, ठीक आहे. सर्वात पहिले ऑक्सफर्डची आपल्याला लस बघायला भेटली मार्केटमध्ये. ओके. ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची, त्यालाच आपण आज कोविशिल्ड म्हणून वापरतो आहे भारतामध्ये. तर जशी ऑक्सफर्डची लस डेव्हलप झाली, अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने सर्वात पहिले ऑक्सफर्डला पैसे दिले आणि सांगितलं की लस निर्मितीचा पहिला बेनिफिट जो आहे तो अमेरिकेलाच व्हायला पाहिजे. तुम्ही अमेरिकामध्ये वास्तव्य करतायत, मग त्याचा पहिला जो बेनिफिट आहे लस निर्मितीचा तो अमेरिकेलाच व्हायला पाहिजे. आता हे काय होतं तर बेसिकली देश काय करतायत की स्वतःचं नागरिकांसाठी जे काही लस साठा आहे त्याला स्वतः एक राखीव ठेवत आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की देशामध्ये किंवा जगामध्ये जे इतर देश आहेत त्याला त्याचा बेनिफिट होत नाही. अर्थातच एका प्रकारे देश स्वतःसाठी राखीव ठेवतो लस, याला आपण म्हणतो वॅक्सिन नॅशनलिझम, की माझ्या देशातल्या नागरिकांनाच ती लस पहिले भेटली पाहिजे. ओके. भारत मात्र आधीच्या परिस्थितीमध्ये हा वॅक्सिन नॅशनलिझमकडे बघत नव्हता. भारताने जेवढ्या प्रमाणात झालं, ठीक आहे, आपण मालदीव्सला दिलं लस, त्यानंतर बांगलादेशला दिला, त्यानंतर आपण आफ्रिकेचे खूप सारे राष्ट्र होते ज्यांना हा लसची पुरवठा करून दिला. ठीक आहे. तर भारताने काही इनिशियली वॅक्सिन नॅशनलिझमकडे बघितलं नाही, परंतु आता भारताची परिस्थितीसुद्धा हालाकीची झाली आणि भारतसुद्धा आता हा लस राष्ट्रवादाकडे वळलेला आहे. अर्थातच काय, आता भारत जे आहे ते इतर देशांना लस ट्रान्सफर करणार नाही जोपर्यंत भारतामध्ये हे जे काही कोविडचा सिनेरिओ आहे तो कंट्रोलमध्ये येत नाही. ओके. आणि याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट जबाबदार आहेच कुठे ना कुठे. क्लिअर. नेक्स्ट, रणजित सिंग दिसले यांची ग्लोबल स्टुडंट प्राईज अकॅडमीवर नेमणूक. इथे एवढीच आपल्याला माहिती लक्षात ठेवण्यासारखी आहे की रणजित सिंग देशले जे आहे, ठीक आहे, ज्यांना ग्लोबल टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आला होता, ते आता ग्लोबल स्टुडंट प्राईज अकॅडमीवर नेमून आलेले आहेत. ओके.
ओके. लाँग मार्च 5B जो आहे तो बांगलादेश नव्हे मालदीवच्या जवळ कोसळलेला आहे. म्हणजे जे ऑर्बिट झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाला माहिती असेल की जे आपला लाँग मार्च 5B हा एक रॉकेट होता. ठीक आहे, ज्यांनी जो चायनाचा आहे आणि त्यांनी जे सॅटेलाईट होते ते ऑर्बिटमध्ये सोडल्यानंतर तो परत पृथ्वीवरती येऊन आढळला. ठीक आहे, आणि कुठे पडला तर पॅसिफिक समुद्रामध्ये इंडियन ओशनमध्ये मालदीवजवळ. ओके. तर ही एक न्यूज झाली होती मध्यंतरी. कसं आहे माहिती आहे का की जे स्पेस डॅब्रीज आपण म्हणतो. ठीक आहे, आज तर ठीक आहे की कोणाचं जानमालाची हानी झाली नाही, परंतु जर अशाच प्रकारे जे सॅटेलाईट कोसळत राहिले किंवा रॉकेट्स वगैरे कोसळत राहिले तर त्याच्यामुळे पुढील फ्युचरमध्ये खूपच जास्त मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि त्यामुळे ज्या राष्ट्राचा तो रॉकेट होता त्याला जबाबदार ठरवणे हा गरजेचा आहे. आणि त्यामुळे ती न्यूज इथे कवर केली गेली होती. ओके. तर 10 मे 2021चा न्यूज डिस्कशनमध्ये आज एवढीच महत्त्वाची न्यूज होते. कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आणि पेपरचे जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.